श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. संजय उवाच. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम् उपसंगम्य राजा वचनमब्रवीत. आता इथे दुर्योधनाला राजा हा शब्द वापरला आहे, कारण तो त्यावेळेला राज्यपदावर होता. पांडवांना त्यांनी वनवासात हाकलून दिलं होतं आणि त्यांचं राज्य बळकावलं होतं. दुर्योधन राजा होता. दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि पांडवांनी केलेल्या सैन्याची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांच्या जवळ आला. आचार्य म्हणजे द्रोणाचार्य, ते त्याचे गुरु. उपसंगम्य आणि असे बोलला, नाही का. उपसंगम्य राजा वचनम अब्रवीत. उपसंगम्य म्हणजे जवळ आला. कुणाच्या? आचार्यांच्या. दृष्ट्वा तू म्हणजे पाहून. पांडवानीकम म्हणजे पांडवांचं सैन्य. व्यूढन म्हणजे व्यूहरचना केलेलं. दुर्योधनस्तदा म्हणजे दुर्योधनाने त्यावेळेला. अशा प्रकारे या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घ्यायचा असतो आणि मग त्याचा एकत्रित अर्थ पाहायचा असतो. संजय उवाच म्हणजे संजय म्हणाला. कुणाला म्हणाला? धृतराष्ट्राला. कारण पहिला प्रश्न कुणी विचारला होता? धृतराष्ट्राने. आपल्यामध्ये बोलतानाची एक प्रथा अशी आहे की जो प्रश्न विचारतो त्याला उद्देशूनच आपण उत्तर देत असतो. म्हणजे धृतराष्ट्र उवाच असल्यामुळे संजयाने धृतराष्ट्राला त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे संजय उवाच. कुणाला उवाच? धृतराष्ट्राला. काय म्हणाला? दुर्योधनाने त्यावेळेला पांडवांच्या सैन्याने केलेली व्यूहरचना पाहिली आणि तो आपल्या आचार्यांजवळ म्हणजे द्रोणाचार्यांजवळ आला आणि म्हणाला, नाही का. त्यावेळेला युद्धाचे नियम होते, नाही का. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला की युद्ध थांबत असे आणि दोन्ही सैन्य आपापल्या शिबिरामध्ये किंवा ज्याला तंबूमध्ये किंवा ज्याला आपल्या गोटामध्ये असे अनेक शब्द वापरले जातात. आपापल्या गोटामध्ये गेले किंवा आपापल्या शिबिरामध्ये गेले किंवा आपापल्या तंबूमध्ये गेले किंवा आपापल्या राहण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी गेले, नाही का. म्हणजे संध्याकाळ झाली की आपापल्या ठिकाणी परत जायचं आणि उद्या सकाळचा पुन्हा सूर्योदय उगवला की युद्ध सुरू करायचं, असा त्या काळामध्ये नियम होता. आणि सगळ्यात गंमत अशी आहे की दिवसभर युद्ध करणारी माणसंसुद्धा संध्याकाळी एकमेकांशी बोलू शकत होती, एकमेकांकडे जाऊ शकत होती, एकमेकांची विचारपूस करू शकत होती. हीच तर गंमत आहे. युद्ध करायचं आहे पण माणुसकीही सोडायची नाही आहे. हे त्या काळामध्ये फार चांगलं होतं बरं का. हे म्हणजे समोरच्या माणसाचं शत्रुत्व आहे, त्यात काही वाद नाही. त्याला मारायचं आहे, त्याच्याकडून राज्य बळकवायचं आहे, हेही मान्य आहे. पण तो जिवंत असेपर्यंत त्याची काळजी घ्यायची आहे.
हे करत होते लोक. संध्याकाळी जाऊन त्याची विचारपूस करत होते, तुला लागलंय का बाबा, तुला लेप लावू का बाबा. म्हणजे माणुसकीने युद्ध व्हायची हो. हे सांगायचं तात्पर्य काय की माणुसकी होती तेव्हा. एकमेकांची विचारपूस केली जायची, एकमेकांकडे संदेश पाठवले जायचे, एकमेकांकडे आपले सेवक म्हणा किंवा हेर म्हणा किंवा आपले निरोपे म्हणा पाठवले जायचे. म्हणजे इतकं गलिच्छ राजकारण आणि इतके गलिच्छ हेवे दावे तेव्हा नव्हते. लोक वाईट वागत होती, त्यात काही वाद नाही, पण वाईट वागण्यामध्ये देखील एक चांगुलपणा होता. युद्धाचे नियम पाळले जात होते. शत्रू जरी असला तरी निशस्त्र असेल तर त्याच्यावर वार करत नव्हते. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जो हत्तीवर बसून आलेला आहे त्याने हत्तीवर बसलेल्या माणसाशीच युद्ध करायचे. जो पायी आलेला आहे त्याने पायी आलेल्या माणसाशीच युद्ध करायचे. जो रथामधून आला आहे त्याने रथामधून आलेल्या माणसाशीच युद्ध करायचे. हे नियम होते. त्यावेळेला नियम पाळले जात होते आणि नियमाप्रमाणे युद्ध होत होतं, म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. हे लक्षात घ्या. जरी ते कुरुक्षेत्र असलं, जरी ती युद्धभूमी असली, जरी ते कौरवांच्या मालकीचं असलं, तरी त्या क्षेत्रावर धर्माचं पालन केलं जात होतं. लोक धर्माप्रमाणे वागत होते, लोक नियमांचं पालन करत होते. आणि म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं म्हटलेलं आहे. जरी ते कुरुक्षेत्र असलं, जरी ती कौरवांची भूमी असली, जरी ती युद्धभूमी असली, तरी ते धर्मक्षेत्र होतं. तिथे लोक धर्मानेच वागत होते, अधर्माने कुणीही वागत नव्हतं. आता असं जरी असलं तरी प्रत्येक नियमाला अपवाद असतात. प्रत्येक चांगल्या गोष्टीमागे काहीतरी वाईट असतंच. सुंदर चेहऱ्यावर आपण काळा ठिपका लावतोच की नाही, त्याला तीट लावणं म्हणतात. तीट लावलं म्हणजे त्याचं सौंदर्य आणखीन वाढतं असं म्हणतात. म्हणून सुंदर चेहऱ्याच्या मुली आपल्या हनवटीपाशी ओठांच्या खाली तीठ लावतात. ती तीट लावली की त्या मुलीचं सौंदर्य अजून वाढतं असं म्हणतात. आणि दुसरा एक त्याच्यामध्ये हेतू असतो की त्या तीटकडं माणसांचं लक्ष जातं आणि त्यांची नजर लागत नाही असंही म्हटलं जातं. तसं धर्मक्षेत्राला नजर लागू नये म्हणून दुर्योधनासारखी काही अधर्माने वागणारी माणसं होतीच तेव्हा, तीट म्हणून. त्यामुळे काय झालं, त्या धर्मक्षेत्राचं सौंदर्य आणखीन वाढलं, त्याचं महत्त्व आणखीन वाढलं. कारण त्याला तीट लावलं गेलं ना दुर्योधनाच्या रूपाने. दुर्योधन अधर्माने वागत होता. जरी ते धर्मक्षेत्र असलं तरी त्या धर्मक्षेत्रामध्ये सगळीच माणसं चांगलं वागतात असं नाही, काही वाईट वागणारे असतात. आणि अशा वाईट वागणाऱ्यांनाच अद्दल घडवण्यासाठी भगवंत अवतार घेतात आणि सज्जनांचं रक्षण करतात. जिथे अधर्माला महत्त्व दिलं जातं आणि धर्माची हानी होते तेव्हा भगवंताला यावंच लागतं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे उगीच नाही म्हटलं. युद्ध जरी सुरू असलं तरी ते धर्मक्षेत्र होतं आणि त्यावेळेला युद्धाचे नियम पाळले जात होते. आता या श्लोकावर
ज्ञानेश्वरांनी ज्या ओव्या लिहिल्यात त्या आता आपण बघूया. ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत, तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी प्रसरले, कृतांत मुख. नाही का, महाप्रलय म्हणजे प्रचंड पाणी येणं, महापूर येणं आणि सगळं जग बुडायला सुरुवात होणं, त्याला महाप्रलय म्हणतात. आणि कृतांत म्हणजे मृत्यू. मृत्यूच जणू काही मुख पसरून बसलाय, आ वासून बसलाय आणि त्या मृत्यूने तोंड वासल्यामुळे, तोंड पसरल्यामुळे जणू काही महाप्रलय आलाय आणि हे सगळं जग त्या मृत्यूच्या दाढेमध्ये गिळंकृत होतंय की काय. अशा पद्धतीचं हे पांडवांचं सैन्य दुर्योधनाला दिसलं. काय सुंदर वर्णन केलं बघा. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा, त्यांची शब्दाची निवड, त्यांचं योग्य शब्दामध्ये मार्मिकपणे केलेलं वर्णन. आता वास्तविक पाहता दुर्योधनाकडे 11 अक्षौहिणी सैन्य होतं. आता अक्षौहिणी म्हणजे किती हे मी तुम्हाला सांगतो. मला आत्ता माहीत नाही आहे, जेव्हा माझ्या लक्षात येईल तेव्हा मी ते सांगीन. त्याच्याकडे 11 अक्षौहिणी सैन्य होतं आणि पांडवांकडे 7 अक्षौहिणी होतं. म्हणजे जवळजवळ पांडवांच्या 1.5पेक्षा जास्त सैन्य दुर्योधनाकडे होतं. तरी देखील ज्ञानेश्वर महाराज पांडवांच्या सैन्याची स्तुती करताना जरा जास्तच त्यांच्या बाजूने झुकतात आणि वर्णन करताना ते म्हणतात, जणू काही महाप्रलय यावा आणि त्या पुरामध्ये सगळं वाहून जावं किंवा मृत्यूच वासून बसावा आणि त्याने सगळं जग गिळंकृत करावं. हे जसं भयानक दिसतं, हे जसं घाबरवून टाकणारं असतं, असं काहीसं दुर्योधनाला वाटलं पांडवांचं सैन्य बघून, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. पुढे म्हणतायत, तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट धरी कवण. कालकूट नावाचं एक अत्यंत विषार जहरीलं विष, नाही का, आणि हे जबरदस्त विष, नाही का. आपल्याला समुद्रमंथनाची कथा माहिती आहे. समुद्रमंथन सुरू असताना त्याच्यामधून हलाहल नावाचं विष निघालं. त्या हलाहलापेक्षाही जास्त जहरीलं असणारं असं हे कालकूट नावाचं विष आहे. ते अत्यंत जालिम असतं आणि अत्यंत जबरदस्त असतं. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्या कालकूट नावाच्या विषाचा जणू काही एखादा पर्वत उसळावा, अशा प्रकारे ते पर्वता इतकं उंच उसळलं आणि मग त्याला कोण धरू शकणार आणि कोण त्याला आवर घालू शकणार, नाही का. आणि पांडवांचं सैन्य कसं आहे, घनदाट आहे. घनदाट म्हणजे काय की महाप्रचंड व्यवस्थित रचना केलेलं आणि
योग्य त्या पद्धतीने सर्वांना जागा नेमून दिलेलं ऑर्गनाइज्ड म्हणजे योग्य प्रकारे रचना केलेलं असं ते पांडवांचं सैन्य होतं आणि घनदाट दिसत होतं. आणि ते एकदम असं अंगावर धावून आल्यासारखं वाटत होतं, जणू काही काळकूट नावाच्या विषाचा पर्वतच उसळून आपल्या अंगावर येतोय की काय असं त्यांना वाटायला लागलं. कुणाला? दुर्योधनाला. हे महत्त्वाचं आहे, कारण वर्णन जरी केलेलं असलं तरी ते कुणाला उद्देशून केलं हे फार महत्त्वाचं असतं. आणि हे पांडवांचं विशिष्ट रचना केलेलं ऑर्गनाइज्ड असं असणारं सैन्य बघून ते जणू काही आपल्यावर आता उसळून येतंय. आणि कसं उसळून येतंय तर कालकूट नावाच्या विषाचा पर्वतच उसळलेला जणू काही आता आपल्या अंगावर येऊन कोसळतोय की काय अशी भीती, अशी भावना दुर्योधनाच्या मनामध्ये निर्माण झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय.